नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, फार महत्त्वाचा टॉपिक आज घेऊन आलेलो आहो. तर जसं तुम्हाला माहीतच आहे की सगळे जे फॉर्म आहेत ऑनलाईन पद्धतीने आपल्याला सबमिट करायचे असतात आणि त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पेमेंट करत असतो. तर काही वेळेस काय होते मित्रांनो, भरपूर जे आहे ते पेमेंट अटकतात. म्हणजे समजा पेमेंट तुमचं डिडक्शन होत असते बँकेतून आणि डिडक्शन झाल्यानंतर सुद्धा तुमचा फॉर्म सबमिट होत नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म जे आहे तो सबमिट व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर विथ प्रूफ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि काय करायचं आहे नेमकं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. तर फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे बघा. तर मित्रांनो बघा, इथे तुम्ही बघू शकता NMCचा हा फॉर्म आहे, नागपूर महानगर कॉर्पोरेशनचा. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली बट पेमेंट इज पेंडिंग. म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो यशस्वीरित्या सबमिट केला गेला आहे आणि पेमेंट प्रलंबित आहे. तर हा मित्रांनो, माझं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर मला हा मेसेज येत होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये कॅन्डिडेटची पर्सनल डिटेल तुम्हाला बघायला मिळणार आहे. ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते सबमिटेड दाखवत आहे. ॲप्लिकेशन नंबर मी हाईड करून ठेवलेला आहे. ठीक आहे. अर्जदाराचे नाव किंवा ॲप्लिकेशन नंबर मी त्यात विदाऊट परमिशन दाखवू शकत नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं सगळे आहे. तर हे ॲक्च्युली मित्रांनो हे पेमेंट सबमिट झाल्यानंतरचा मेसेज आहे. माझं पेमेंट कटलेलं होतं त्याचा मेसेज तुम्हाला मी दाखवतो. इथे बघा, इथे बघू शकता नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन 1000 रुपयाचं पेमेंट जानेवारी 15ला जे आहे ते मित्रांनो हे केलेलं होतं मी. आणि याच्यानंतर बघू शकता तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, थोडं झूम करून घेतो याला. ठीक आहे. कलेक्ट ID तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे, ट्रान्झॅक्शन ID बघायला मिळणार आहे. बँक ऑफ बरोडा जे आहे त्या कॅनरा बँकमधलं पेमेंट 1000 रुपयाचं झालेलं होतं, हे स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर बघा, पेमेंट झाल्यानंतर सुद्धा जे आहे ते पेमेंट जे आहे प्रलंबित मला दाखवत होतं आणि 1000 रुपये डिडक्शन झालेलं होतं. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं अशा परिस्थितीमध्ये, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो. मी काल रात्री पेमेंट केलेलं होतं. पेमेंट जे आहे ते सबमिट झालं, परंतु फॉर्म सबमिट झाला नाही. तर मग अशा परिस्थितीत काय करायचं आहे, तर जे कस्टमर केअरचा नंबर असतो तुमच्याकडे त्याला कॉल करायचा असतं. परंतु त्यांचे ज्या टायमिंग आहे तो टायमिंग 10 ते 6 वाजेपर्यंतचा होता. मग मी त्याच्या संदर्भात फोनपेशी कॉन्टॅक्ट केला. तर फोनपेशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं पेमेंट जे आहे ते योग्य ठिकाणी गेलेलं आहे. ठीक आहे. तर म्हटलं सर आता तिकडून तर फॉर्म सबमिट झालेला नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्याच्यानंतरच ते काय ते ॲक्शन घेईल, कारण की तिथून पेमेंट झालेलं होतं. नंतर मी कॅनरा बँक म्हणजे माझी जी बँक आहे त्याच्या कस्टमर केअरशी संपर्क केला. त्यांनीसुद्धा मला हेच सांगितलं, ठीक आहे, की तुम्ही जे आहे ते पुढच्या पार्टीशी संवाद करा, तुमचं जे आहे ते काम यशस्वीरित्या पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण फॉर्म भरायला घेत असतो कोणताही, तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा फॉर्म भरायला घेतो तेव्हा आखरीच्या दिवसापर्यंत न जाता तुम्हाला शक्यतो फॉर्म मित्रांनो 2 ते 3 दिवसा अगोदर, जसा तुमच्याकडे कालावधी शिल्लक असेल फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस, तर 3 दिवसाच्या अगोदर तुम्ही पेमेंट करून घ्या. कारण की कधी कधी काय होतं, पेमेंट लटकल्यानंतर 48 घंटे लागतात त्याला सबमिट व्हायला, कधी कधी फॉर्म सबमिट व्हायला. तर तेवढा कालावधी तुमच्याकडे असायला हवा असतो. ठीक आहे. आता आपल्याकडे तो कालावधी नसतो. मग आपण काय करतो, डबल पेमेंट करतो. डबल पेमेंट केल्यानंतर ते पहिलं पेमेंट तुम्हाला जर परत पाहिजे असेल तर त्याकरता तुम्हाला बँकमध्ये जाऊन ते प्रोसेस करायची असते. ठीक आहे, बाय चार्ज. तर ते प्रोसेस नेमकं काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कस्टमर केअर जे आहे ते कस्टमर केअर व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती देत असतात. ज्या काही कोणत्या विभागाचा फॉर्म तुम्ही भरत असाल तर व्यवस्थितरित्या कस्टमर केअरवाले तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचं घाबरून जाण्याची स्थिती किंवा घाबरून जाऊ नका, कारण ते सबमिट होत असतात मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यानंतर आता बघा, दुसरा प्रश्न असा आहे की फॉर्म जेव्हा आपण भरतो तेव्हा पेमेंट कोणत्या माध्यमातून करावं. ठीक आहे. तर याच्यामध्ये 3-4 टाईपचे आपल्याकडे ऑप्शन येत असतात. एक तर असतं मित्रांनो, तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता. दुसरं, तुम्ही युजर ID जी आहे तुमची फोनपे किंवा गुगल पेची त्याच्याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता, ज्याला आपण काय म्हणू आपण त्याला UPI ID आपण म्हणू त्याला. UPI IDद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. ठीक आहे. नंतरचा ऑप्शन आहे मित्रांनो नेट बँकिंग, त्याच्याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. आणि 2500 रुपयाच्या वरती जर पेमेंट असेल
तर तुम्ही ते पेमेंट तुमच्या काय म्हणतात आपल्या इन्स्टॉलमेंटवर सुद्धा करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारच्या भरपूर काही ऑप्शन 4 ते 5 प्रकारचे ऑप्शन येतात. तर त्याच्यापैकी तुम्हाला जे योग्य ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो, परत एक ऑप्शन आहे ते म्हणजे QR कोडचं. ठीक आहे. तर याच्यापैकी जे बेस्ट ऑप्शन आहे ते क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याचं ऑप्शन आहे माझ्या मते तरी. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे जर पेमेंट करत असाल तर पेमेंट जे आहे मित्रांनो त्याचे चान्स कमी असते लटकण्याचे. ठीक आहे. बाकी UPI ID वापरून किंवा फोनपे वापरून जर तुम्ही पेमेंट करत असाल तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता हा झाला मित्रांनो आपला प्रश्न की पेमेंट कसा करायचा. तर शक्यतो क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करा. आता पेमेंट लटकल्यानंतर काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा माझं पेमेंट लटकलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सकाळी कस्टमर केअरशी संपर्क साधला. ठीक आहे. कस्टमर केअरशी संपर्क साधला साधारणतः 11 ते 11:30च्या दरम्यान. आणि इथे बघू शकता तुम्ही 11 ते 11:30च्या दरम्यान संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलं की सर तुमचे जे आहे म्हणजे 2 कस्टमर केअरबरोबर बोललो. त्यांच्या 2 नंबर त्यांनी NMC वाल्यांनी दिलेले आहे. एक कस्टमर केअरांनी मला सांगितलं की तुमचं जे पेमेंट आहे सर ते पेमेंट रिफंड होणार आहे. म्हणजे समजा तुमचे जर याच्यामध्ये शक्यतो मित्रांनो प्रॉब्लेम असा येतो की तुम्ही रिपेमेंट म्हणजे डबल पेमेंट केलं तर डबल पेमेंट केल्यानंतर तुमचं जे पहिलं पेमेंट असतं ज्याच्यामध्ये तुमचा फॉर्म सबमिट झाला नाही ते पेमेंट जर तुम्हाला वापस पाहिजे असेल तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला बँकेमध्ये जाऊन काही प्रोसेस करायची असते. त्याच्यानंतर ते पेमेंट रिफंड होत असते. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय होतं बघा, अखेरचा दिवस आहे आज फॉर्म भरण्याचा. NMCचा सगळ्याला माहीत आहे. तर NMCचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आपण रिस्क घेऊ इच्छित नाही. त्याच्यामुळे आपण डबल पेमेंट करतो. ठीक आहे. तर आता याच्या परिस्थितीत मी त्यांच्याबरोबर अगोदर बोललो तर त्यांनी मला ते सांगितलं. पहिल्या कस्टमर केअरांनी लेडीज बोलला त्यांनी सांगितलं. त्यांनीसुद्धा व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली. कस्टमर केअर व्यवस्थितच इन्फॉर्मेशन देत असतं. तर त्यांनी मला सांगितलं की 48 घंट्याचा जो आहे कालावधी लागत असतो सर फॉर्म सबमिट व्हायला. पेमेंट केल्यानंतर जर लटकलं तर तुम्हाला तेवढी वाट बघावी लागेल. ठीक आहे. तर मी म्हटलं मॅडम आता अखेरचा दिवस आहे, मी जर वाट बघितलं तर 100% चान्स आहे का फॉर्म सबमिट होण्याचा. तर त्यांनी म्हटलं सर 50% चान्स असतात. तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिटसुद्धा होऊ शकतो किंवा तुम्हाला पेमेंट रिफंडसुद्धा होऊ शकते. समजा पेमेंट जर रिफंड झाला तर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होणार नाही. ठीक आहे. मग अशा कंडिशनमध्ये त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही दुसरं पेमेंट करा आणि जे प्रोसेस आहे जसं जर UPI ID जर पहिलं पेमेंट केलं असेल तर ती जी पेमेंट करण्याची मेथड आहे ते चेंज करा असं त्यांनी मला कळवलेलं होतं. ठीक आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मी परत जे आहे मित्रांनो ते प्रोसेस मी काही गेलो नाही कारण की आजचा दिवस माझ्याकडे 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंतचा कालावधी होता. मी त्याच्या खाली परत एक हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे. त्या नंबरवरती कॉल केला. त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर तुमचा जो स्क्रीनशॉट असेल पेमेंट झाल्याचा तो आम्हाला जो मेल ID दिलेला आहे तुमच्या याच्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये त्या मेल IDवर मेल करा. ठीक आहे. मग मी त्या मेल IDवर मेल केला त्यांना आणि त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर आणि तो ट्रान्झॅक्शन ID आणि परत जे आहे मित्रांनो ट्रान्झॅक्शन IDच्या नंतर नाव वगैरे अर्जदाराचे ते सगळं मेल केला त्यांना. ठीक आहे. मेल केल्यानंतर मी त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर बघा तुमचं पेमेंट जे आहे ते रिसीव झालेलं आहे परंतु सायंकाळपर्यंतचा जो आहे कालावधी याच्याकरता तुम्हाला लागू शकतो. ठीक आहे. तुम्हाला सायंकाळपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्याचा रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे कस्टमर केअरशी बोलण्याचा. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला सायंकाळपर्यंतचा जो आहे तो कालावधी लागू शकतो सर आणि तुमचं जे आहे ते ॲक्शन तुमच्या याच्यावर घेण्यात येईल. तुमचा फॉर्म सबमिट होईल. ठीक आहे. तर असं बोलल्यानंतरसुद्धा जे आहे ते मी वाट बघण्याचंच कार्य केलं आणि परत मी आता त्यांना जसं 4, 4:30, 5 वाजताच्या नंतर कॉल करणार होतं तर म्हटलं एक वेळा आपलं जे फॉर्मचं स्टेटस आहे ते चेक करून बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं मी त्यांना 11च्या दरम्यान कॉल केला तर 4, 4:15 वाजेपर्यंत माझा फॉर्म सबमिट झालेला होता. ठीक आहे. बघा इथं युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली अँड पेमेंट इज सक्सेसफुली असा मेसेज मला आला. तर जे आहे ते ॲक्शन त्यांनी ताबडतोब घेतली कस्टमर केअरवाल्यांनी. जर तुम्ही मेल IDवर मेल केला आणि व्यवस्थितरित्या मेल केल्यानंतर तुम्हाला जे लिहायचं आहे की माझं जे आहे ते पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे परंतु फॉर्म सबमिट झालेला नाही मला पेंडिंग दाखवत आहे तर मग तुम्हाला तो स्क्रीनशॉट जो पेमेंट केला असेल तो स्क्रीनशॉट तुम्हाला त्याला अटॅच करून पाठवायचा असतो. ठीक आहे. लगेच ॲक्शन घेतली त्यांनी आणि 3 तासाच्या आत माझा जो फॉर्म आहे मित्रांनो तो सबमिट झाला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यानंतर त्यांनी बघा नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन
त्यांनी पेमेंट स्लिपसुद्धा मला दिली आणि त्याच्यानंतर माझा फॉर्मसुद्धा मी डाउनलोड करून घेतला. ठीक आहे. तर त्यामध्ये ॲप्लिकेशन नेम, ॲप्लिकेशन नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस जे दिसत आहे तुम्हाला येस, तर ते सक्सेसफुल आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो प्रोसेस करायची असते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. शेवटच्या दिवशी थोडेसे आपल्याला पर्याय शोधायचे असतात. ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला असतो, सहाय्यक क्रमांक दिलेला असतो, त्याच्यावरती तुम्हाला कॉल करून पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. कस्टमर केअरवाले सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित देत असतात. ठीक आहे. तुम्हाला फक्त ते ऐकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला कार्य करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं जे आहे ते आहे आपल्याकडे. म्हणजे तुमचं जर पेमेंट लटकलं असेल शेवटच्या दिवशी सध्या, तरी तुम्हाला मेल करणे गरजेचं आहे. मेल केल्यानंतर लगेच ॲक्शन होत असते. ठीक आहे. आता जर तुमच्याकडे समजा पर्याय नाही आहे, तुमच्याकडे तुम्हाला वाट बघण्याची किंवा एकदम म्हणजे आगच्या शेणापर्यंत जायची आवश्यकता वाटू नये, तर तुम्हाला डबल पेमेंट करता येतं. डबल पेमेंट करून घ्या जर फॉर्म लटकला असेल तुमचा. त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे पहिला पेमेंट वापस करण्याची, तर ते पहिले पेमेंट वापस घेण्याची प्रोसेस तुम्हाला बाय बँक करायची आहे. म्हणजे तुमचं पेमेंट जे आहे 60 दिवसाच्या आत वापस येत असतं. 60 दिवसाचा कालावधी बँक देईल, परंतु त्याच्या अगोदरच पेमेंट वापस येतं तुमचं. ठीक आहे. फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, शेवटच्या दिवसापर्यंत जाऊ नका. 3 ते 4 दिवस शिल्लक असताना पेमेंट करून मोकळे व्हा. ठीक आहे. म्हणजे तुमच्याला तेवढा कालावधी मिळतो. ठीक आहे. बाकी बाय मेल जर तुम्ही केलं तर तुमचा 3 ते 4 घंट्यात काम होऊन जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे आणि याच्यानंतर कोणत्याही प्रकारची अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.